पवित्र सण आहे, जो रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर मोठ्या उत्साहात साजराही केला जातो। हा सण केवळ एक आनंद सोहळा नसून तो मानवता, बंधुत्व आणि परोपकाराचे प्रतीकही मानला जातो। रमजान महिना हा मुस्लिम बांधवांसाठी इबादत, संयम आणि आत्मशुद्धीचा कालावधी असतो। या महिन्यात रोजे ठेवले जातात, संपूर्ण दिवस उपवास करून अल्लाहची इबादत केली जाते आणि गरजूंना मदतही केली जाते। रमजान संपल्यावर जेव्हा चंद्रदर्शन होते तेव्हा ईदच्या आगमनाची घोषणा केली जाते आणि दुसऱ्या दिवशी ईद उल फितर मोठ्या श्रद्धा आणि आनंदाने साजरी केली जाते। ईदच्या दिवशी सकाळी विशेष नमाज अदा केली जाते, जी ईदची नमाज म्हणून ओळखली जाते आणि ही नमाज मुस्लिम समाजातील सर्वजण एकत्रितपणे मस्जिद मध्ये येतात आणि ईदगाह येथे अदा करतात आणि अल्लाहकडे शांती, बंधुत्व आणि समृद्धीची प्रार्थनाही करतात। नमाजानंतर काही लोक परस्परांना आलिंगन देऊन ईद मुबारक म्हणत एकमेकांचे अभिनंदनही करतात। या प्रसंगी सदका ए फितर देणे अनिवार्य असते, जेणेकरून गरीब व गरजू लोकही या आनंदाच्या क्षणात सहभागी होऊ शकतात। ईदच्या निमित्ताने घरोघरी खास पक्वानेही तयार केले जातात, ज्यामध्ये शिरखुर्मा, मिठाई आणि विविध प्रकारच्या सेवई आणि स्वादिष्ट पदार्थांचा समावेश देखील असतो। हा दिवस कुटुंब, मित्रमंडळी आणि समाजातील लोकांसोबत आनंदाने साजरा केला जातो, त्यामुळे नात्यांमध्ये अधिक दृढताही निर्माण होते। ईदचा खरा संदेश हा आहे की प्रत्येकाच्या हृदयात दया, प्रेम आणि बंधुत्वाची भावना कायम राहावी। हा सण आपल्याला शिकवतो की खरी आनंदी जीवनशैली ही केवळ स्वतःपुरती मर्यादित नसून ती इतरांसोबतही आनंद वाटण्यात आहे। ईद उल फितर हा केवळ एक सण नसून तो प्रेम, करुणा आणि समाजातील समानतेचा संदेश देणारा पर्व आहे। हा सण आपणास शिकवते की गरजूंची मदत करणे आणि समाजात आनंद पसरवणे हेच खऱ्या अर्थाने जीवनाचे सार्थक आहे। पोलीस न्यूज तर्फे तुम्हा सर्वांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा।